नमस्कार. आज मी तुम्हाला फ्रोझन शोल्डरविषयी माहिती सांगणार आहे. तर खांद्याच्या सांध्यातील वेदना आणि कडकपणा यामुळे सांधा फ्रीज होणे याला फ्रोझन शोल्डर असं म्हणतात. यामध्ये सांध्याच्या वेढलेल्या कॅप्सूलला घट्टपणा येतो. त्यामुळे हालचाल किंवा मूव्हमेंटवरती परिणाम होतो. रात्रीच्या वेळी वेदना वाढतात आणि आपली झोप असते ती डिस्टर्ब होते. साधारणपणे 40 ते 60 वयोगटातील मुख्यतः स्त्रियांना हा उद्भवू शकतो. ज्यांना फ्रॅक्चर किंवा पूर्वीच्या दुखापतीमुळे खांद्याची अचलता टिकवून ठेवावी लागते, अशा पेशंट्समध्ये ह्याचं जास्त प्रमाण आहे. तसंच डायबिटीज, पार्किन्सोनिझम डिसीज आणि थायरॉईड या असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा ह्याचा जास्त धोका संभवतो. तर याचं डायग्नोसिस कसं करतात? तर पेन फिजिशियन तुमचं पूर्णपणे एक्झामिनेशन किंवा ज्याला आपण तपासणी म्हणतो ती करतात, ज्यामध्ये खांद्याची मूव्हमेंट किती होते, रेंज किती आहे हे बघतात. एक्स-रे किंवा MRI ॲडवाईज करू शकतात आणि त्यानुसार त्याचं डायग्नोसिस होतं. धन्यवाद.